काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि आमदार जिशान सिद्दीकी हे 10 फेब्रुवारीला अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर काँग्रेससाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान अल्पसंख्याकांचा चेहरा म्हणून सिद्दीकांचा अजित पवार गटाकडून राज्यसभेची त्यांना उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि आमदार जिशान सिद्दीकी हे 10 फेब्रुवारीला अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले ताजी अपडेट घेऊयात। सुनील, निश्चितच, कारण की ज्या पद्धतीने आपण बघतोय की बाबा सिद्दीकी यांच्या ज्या चर्चा होत्या त्या संदर्भातली माहिती मिळते। 10 तारखेला त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये बांद्रा किंवा मुंबईतलं जे राष्ट्रवादी कार्यालय त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश होऊ शकतो। आणि 10 तारखेला ज्या ठिकाणी अजित पवार, सुनील तटकरे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे नेते सुद्धा उपस्थित राहील आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। अगदी सुनील, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि आमदार जिशान सिद्दीकी हे 10 फेब्रुवारीला अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे। तर महत्त्वाच्या बातमी संदर्भातली अपडेट आपण पाहतोय, सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। काँग्रेस निर्णय घेतलाय का? 10 फेब्रुवारीला अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आजच्या बैठकीत जागा वाटपांवर चर्चा होईल, फक्त अजेंडा ठरणार आहे। बाबा सिद्दीकींनी अजित पवार गटात जाण्याचा काही निर्णय घेतलाय का? त्यांनी मला सांगितलं की मी काँग्रेस बरोबर। तुमचं बोलणं झालं का? झालं, दोनदा झालं।